नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज मी आलो आहे नांदाई माता मंदिर उल्वे सेक्टर 25A मध्ये। मित्रांनो, या मंदिराची उद्घाटन झालं होतं, प्राणप्रतिष्ठान सोहळा झाला होता। त्यावेळेला मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता आणि त्यानंतर त्यावेळी खूप घाई गडबड होती, त्यामुळे येथे जास्त चांगल्या प्रकारे मंदिराचा व्हिडिओ करता आला नव्हता। पण आज बऱ्याच दिवसानंतर या मंदिरात आलो आहे आणि या मंदिराची सफर तुम्हाला घडवून आणणार आहे। तर चला पाहूया नांदाई माता मंदिर उल्वे सेक्टर 25A मधील हे सुंदर असं मंदिर। मित्रांनो, तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करतानाच मंदिराच्या दरवाजा पाहून या मंदिराची भव्यतेची प्रचिती येईल। अतिशय सुंदर लाकडामध्ये कोरलेला असा हा भव्य दरवाजा आपण पाहू शकता। अतिशय सुंदररित्या कलाकुसर केलेली असा हा दरवाजा आणि आपण आता या मंदिराच्या सभागृहात प्रवेश केलेला आहे। आपण पाहू शकता भव्य दिव्य असा हा सभागृह। मित्रांनो, नवी मुंबई जे विमानतळ विमानतळ बनलेले आहे, या विमानतळासाठी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या, ज्या लोकांचे गाव उठवण्यात आले होते, त्या लोकांसाठी या उल्वे परिसरात त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे। आणि त्यांच्या ज्या देवता होत्या, म्हणजेच कुलदेवता असोत, गावदेवता असोत, या देवतांची जी मंदिरं या एअरपोर्टच्या साठी पाडण्यात आली होती, त्या मंदिरांसाठी पर्यायी जागा देऊन आता भव्य दिव्य अशी मंदिरं उभारण्यात आलेली आहे। त्यापैकी एक हे नांदाई माता मंदिर आपण पाहू शकता। मित्रांनो, अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि या मंदिरात सुंदर अशी देवीची मूर्ती आपण पाहू शकता। बाजूलाच जुनं जे मंदिर होतं त्या मंदिरातील मूर्तीचा फोटोही लावण्यात आलेला आहे। मित्रांनो, ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठान सोहळा झाला होता त्या दिवशीही मी मंदिरात आलो होतो, मंदिरात मातेचं दर्शन घेतलं होतं। त्या दिवशी मातेच्या मूर्तीचं जे तेज होतं ते काही निराळच होतं। आज प्रत्यक्ष या मंदिरात आपण आलो आहोत, आपण पाहू शकता। सुंदर कलाकुसर केलेले असं हे मंदिर आहे, आपण पाहू शकता। हनुमंतरायाचं ची ही मूर्ती आहे, आपण पाहू शकता। मंदिराचा भव्य दिव्य असा हा सभागृह। विशेष करून येथील मंदिर आहेत ती एक मजली असतात, पण हे मंदिर या मंदिराला वरती मजला नाही। साधारणतः खाली सभागृह, तळमजल्यावरती सभागृह आणि पहिल्या मजल्यावरती मंदिर असतात, पण हा उंच चौताऱ्यावरती बनवलेलं सुंदर असं एक मजली, म्हणजेच वरती मजला नाही आहे मंदिराला, वरती कलश आहे, आपण पाहू शकता। सहकुटुंब आम्ही या मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहोत। भव्य दिव्य असा हा सभागृह आणि सभागृहाच्या ला जे खांब आहेत ते खांब आपण पाहू शकता। अतिशय सुंदर अशी कलाकुसर घडवून आणलेले हे खांब आहेत, आपण पाहू शकता। मुरली वाजवणारा कृष्ण, तसेच विविध नर्तन करणाऱ्या स्त्रिया, नर्तन करणारे पुरुष यांची विविध अशी कलाकुसर घडवून हे खांब बनवलेले आहेत, आपण पाहू शकता।
भव्य दिव्य सभागृह आणि त्याला साजेसे असे कलाकुसर घडवून तयार केलेले हे भव्य दिव्य खांब आणि त्याच्यावरती उभा असलेला हा मंदिराचा डोलारा आपण पाहू शकता. अगदी सुंदर असा हा मंदिराचा नजारा आणि सुंदर असे मंदिराचे खांब आपण पाहू शकता. विविध खांबावरती विविध नक्षीकाम केलेले आपण पाहू शकता. विविध प्रकारचे नक्षीकाम येथे केलेले आहे. त्याचा सुंदर असा नमुना आपण पाहू शकता. खास या सुंदर अशा मंदिराची झलक माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी. मित्रांनो, आपली कुलदेवता असतो, आपली ग्रामदेवता असो, त्यांचं मंदिर आपल्याला जसं प्रिय असतं तसंच हे मंदिर येथील आगरी कोळी बांधव आहेत त्यांच्यासाठी खूप प्रिय आहे. मंदिराची प्राणप्रतिष्ठान सोहळा झाला होता. मंदिराचं जेव्हा उद्घाटन झालं होतं त्यावेळेचा नजारा तुम्ही पाहायला पाहिजे होता. मी व्हिडिओ टाकलेलाच आहे त्याचा. अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती. मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती. उद्घाटनाचा सोहळा झाला होता. आणि आता आपण पाहत आहोत मंदिराचा हर एक भाग आपण पाहू शकता. गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या समोरील जी भिंत आहे त्या भिंतीवरती पांढऱ्या पाषाणामध्ये केलेली कलाकुसर, समोर बसलेले हे दोन सिंह, अगदी खरोखरचे सिंह बसल्यासारखा आपल्याला भास होतो. आपण पाहू शकता. नांदाई मातेची आरती आपण पाहू शकतो. मित्रांनो, मंदिर हे आपल्याला आपल्या हिंदू धर्मात भगवंतापर्यंत आपली भक्ती पुरवण्याचं, भक्ती पोचवण्याचं एक मुख्य माध्यम आहे. आणि ते जर मंदिर सुंदर असेल, या मंदिराप्रमाणे सुंदर असेल, तर भक्ताची भक्ती ही आणखीच वाढत जात असते. आपण पाहू शकता. अतिशय बेजोड कलेचा हा उत्तम नमुना आपण पाहू शकता. सुंदर अशी कलाकुसर, पांढऱ्या पाषाणामध्ये केलेली ही सुंदर कलाकुसर, विविध प्राणी, पक्षी आणि फुलांची, पानांची सुंदर असे नक्षीकाम केलेला हा असा मंदिराचा गर्भगृह आपण पाहू शकता. सोनेने रंगात रंगवलेला हा नांदाई मातेचे मखर, मित्रांनो, जर तुम्ही उल्वे परिसरात आलात तर हे मंदिर पाहायला विसरू नका. कारण सुंदर बेजोड अशा स्थापत्य कलेचा नमुना असे सुंदर असं हे मंदिर तुम्ही पाहायला विसरू नका. आणि आता जे एअरपोर्ट बनले आहे त्या एअरपोर्टपासून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर आहे. आणि रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावरचं हे मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या मंदिराची कीर्ती सगळीकडे पसरू द्या, जेणेकरून या नांदाई मातेच्या भक्तांना अतिशय आनंद होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.